ॲक्च्युली ट्रिपची सांगता करायची आहे मला थँक्यू म्हणायचं आहे मम्मी पप्पांना, बिकॉज त्यांनी मला या लडाख ट्रिपसाठी भरपूर सपोर्ट केला आहे. गुड मॉर्निंग फ्रॉम सिसार. सो आत्ता बरोबर 4:30 वाजलेत आणि ऑलमोस्ट तयारी झाली माझी सगळी. बॅग वगैरे पॅक केल्या, आता फक्त गाडीवर लोड करायचं आणि निघायचं. सो आजचं आपलं टार्गेट आहे मालेगाव, आणि मालेगाव आहे इथून ऑलमोस्ट 1000+ किलोमीटर्स, 1000+ आहे. बघूया आज पोचतोय का आपण मालेगावमध्ये, बिकॉज आता आधीमध्ये थांबण्यात काय अर्थ नाही. आता सीधा महाराष्ट्र में ही जाएंगे बॅ. काल रात्री 9 वाजता रायडिंग स्टॉप केलं मी. हॉटेल शोधलं इथं सिरसामध्ये. सिरसा म्हणून एक सिटी आहे तिथं. शिवाय काय आला नाही, कारण तो माझ्यापासून 200 किलोमीटर लांब होता. सो बोलला की एवढं रात्रीचं आता मी नाही करत 200 किलोमीटर कवर, इथंच रूम घेऊन बघतो. बट त्याला मी आज बोललो आहे की मालेगाव सरळ लोकेशन टाक आणि मालेगावला ये, तिथून मग उद्या उठून आपण घरी जाऊ आपल्या. बघूया आता आज तो मालेगावला येतो का. तू येऊ, त्याला ऑलमोस्ट 1200 पडेल मालेगाव, कारण ते माझ्यापासून अजून 200 किलोमीटर पाठीमागे. चला भेटूया मोठं ब्लॉगिंगच्या सेटअपमध्ये. किल्ल्याचं नाव चांगलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, राजमाता जिजाऊ माँसाहेब की जय, गणपती बाप्पा मोरया. चला करूया सुरुवात. सकाळचे 5 वाजले तरी पण इकडं गारवार अजिबात सुटलेला नाही. आणि 5 वाजता सकाळी तरी पण उजेड केवढा आहे बघा. आपल्याकडं 5-5:30 वाजता एवढा उजेड नसते. इकडं हे पंजाब राजस्थान हे वैरण आणायचं त्यांचं टॅक्ट आहे. केवढी वैरण भरल्या हो त्यात. हे पंजाब हरियाणा राजस्थान सगळीकडे हेच चालते. मोठा ट्रॅक्टर आहे आणि पिंजार भरून डायरेक्ट बांधूनच आणले. वाळकी वैरणच आहे. बाय द वे आपण आता राजस्थान मध्ये आहोत. मागल्या 8 दिवस फक्त पहाड आणि आता कालपासून एकही डोंगर दिसायला तयार नाही. एकदम सपाट. पंजाबमध्ये पण तेच, आता राजस्थानमध्ये पण तेच. राजस्थानमध्ये तर अक्षरशः सगळ्या रस्त्यांना पांढरी वाळूच पडले. फायनली स्टेट हायवे सोडून आता नॅशनल हायवे लागलोय मी. कारण स्टेट हायवे मध्ये वैताग आला. 100-150 किलोमीटर झालं स्टेट हायवेला जातो. फायनली नॅशनल हायवे लागला. आता जरा फास्ट रस्ता होतो. एवढ्या गरमीत पण चहा प्यायचं म्हणजे चहाची आवड असल्याशिवाय ती जुळत नाही. चहाचं व्यसन असल्याशिवाय जुळत नाही. एवढी गरमी पडली आता इथं राजस्थानमध्ये. सकाळी 7 वाजले तरी पण आपल्याकडे दुपारी 12 वाजता जेवढी गरम होते त्या लेवलची गरम व्हायला लागली. 7 वाजल्यात तरी पण आपल्याकडे जेवढं 12 वाजता उकडते तेवढं आत्ता इथं उकडायला लागले. चहा वगैरे पिले. आता आपण चलो निकलता हूँ. भाई ताऊंनी मस्तपैकी जरा रोड सांगितला मला. गुगल मॅपचा पण व्यवस्थित सेट करून दिला. गुगल मॅपचा जरासा वेगळा दाखवायला होता. स्टेट हायवे मधले दाखवत होता. डायरेक्ट नॅशनल हायवेचा तरी कनेक्ट करून दिला आहे. ओके, मी परत एकदा हेल्मेटचं स्ट्रॅप लावायला विसरलो.
ये क्या हो गया भाई? ओ हो भाई साहब, बाप रे, म्हणून डायव्हर्जन केले, जबरदस्त. ओ हो, खतरनाक खतरनाक. फायनल पेट्रोल पंप भेटला बाबा. 30-40 किलोमीटर झालं पेट्रोल पंप शोधाले. गाडी ब्लिंक करायला 30-40 किलोमीटर झालं. हायवेला एक पेट्रोल पंप दिसत नव्हता. ये भाई ये पेट्रोल टाक. आता आपण आहे मुंबई हायवेला, राजस्थान मुंबई हायवेवरती. आणि जर आपण सरळ याच हायवेने जर सरळ गेलो तर मुंबई आहे ऑलमोस्ट 950 किलोमीटर. बट आपण जाणार आहे मालेगावला, आणि मालेगाव आहे अजून 634 किलोमीटर. बरोबर 5 वाजलेत, 4:30-5 वाजलेत. दुपारी मी म्हणजे 1 वाजता कॅमेरा आत ठेवून दिला, 12-1 वाजता. कारण एवढं गरम आहे इकडं, जवळपास 40+ तापमान आहे. पाणी पिऊन माझी हालत बेकार झाली. रस्ता आणि दुपारचा रस्ता अजिबात रुकत नाही. बट अजून मालेगाव 750 आहे. माझा अजून पण ट्राय असं आहे की मालेगावला जायचा. बघूया 10 वाजेपर्यंत मी किती किलोमीटर राहतोय त्याच्यावरती डिपेंड आहे. 10 वाजेपर्यंत जर 200च्या आसपास किंवा 250च्या आसपास जर राहत असेल तरच आपण मालेगावला जायचं. नसेल तर मी काय एवढं स्ट्रेच करणार नाही, कारण ऑलरेडी भरपूर स्ट्रेच झालाय. ऑलरेडी लडाखमध्ये भरपूर स्ट्रेच झाला शरीराला. अजून स्ट्रेच करायची माझी काही इच्छा नाही. 10 पर्यंत बघूया. 10 पर्यंत का? कारण दुपारी ऑलरेडी दुपारी अजिबात रस्ता उडकलेला नाही. दुपारी मी जास्तीत जास्त 100 ते 200 किलोमीटर चालवले या 5-6 तास. तर त्यासाठी माझा असं असं आहे की 5 ते 10च्या त्याच्यामध्ये जास्त गाडीला पण त्रास नाही होणार. आता जरा ऊन खाली होईल अधिक तासाभरानं, जरा अंतर पडला त्या वातावरणात जरा जास्त स्ट्रेच होईल. चेक करूया आपण, बघू काय सकाळी 5 वाजता आपण राजस्थानमध्ये एंट्री केलंय. आता 5 वाजले तरी पण आपण राजस्थानमध्येच आहे. मुस्कुराइए, अभी भी आप राजस्थान में ही है. 12 तास झाले आपण राजस्थानच्या त्या टोकापासून त्या टोकापर्यंत अजून बॉर्डर क्रॉस केलेली नाही आहे आपण. आता आपण आय थिंक त्याच्या चित्तोडगड पासून पुढे गेल्यानंतर आपण MP मध्ये घुसू. चित्तोडगड लास्ट आहे आय थिंक, बॉर्डरवरती आहे चित्तोडगड. चित्तोडगडच्या पुढे अजून एक काहीतरी आहे आणि त्याच्यानंतर मग आपण बॉर्डर क्रॉस करतो. सो आपण आता लेफ्ट मारून कोटा मार्गे चालतोय. राईट हा सरळ उदयपूर आणि मुंबईला जातोय हा रोड. आपण आता इथून पुढं आपण ॲक्च्युली आपण कोटा साईडला नाही जात आहे. इथून पुढं निगमपूर का असं काहीतरी एक आहे जे आपलं राजस्थान आणि MP चं बॉर्डर आहे. आपण आता निगमपूरमधून MP बॉर्डर क्रॉसिंग करणार आहे. फायनली राजस्थान बॉर्डर क्रॉसिंग करायची वेळ आली आहे मित्रांनो. मुस्कुराइए, अभी भी आप राजस्थान में ही है. अजून आपण राजस्थान क्रॉस नाही केलेला बॉर्डर. नगर पालिका निंबाहेरा आपका हार्दिक स्वागत करता है. इंदौर दक्षिण कापासून 2 वेळा रिफ्यूल केले आणि आता ही 3री वेळ आहे. दिवसात 3 वेळा टाकी फुल. बापा, जिंदगीमध्ये पहिल्यांदा असले काहीतरी विचित्र काम करावे मी. टाकी फुल फायनली आणि ऑफिशियली आता आपण MP मध्ये एंटर करतोय. जावरा नया गाव हे पहिलं गाव आहे MP चं.
राजस्थानमधून बॉर्डर क्रॉसिंग करून आपण MP मध्ये प्रवेश केलेला आहे. मुस्कुराइए, आप MP में आ गए है. हे बघितलं का काय आहे? आरोग्य अमृत तुल्य चहा. भाई साहब 8 दिवसा नाही 10-12 दिवसानंतर अमृततुल्य हा शब्द वाचायला भेटला आणि बघायला भेटला. मस्तपैकी एक अमृततुल्य चहा पितो. हो 12:30 वाजलेत आणि अजून आपण घरी पोचलेलो नाही आहे. ऑलमोस्ट अजून 350 किलोमीटर बाकी आहे. आता मी अजून मध्य प्रदेशमध्येच आहे. शिव्या लागलाय पाठीमागनं. मला वाटलं तो स्टे करेल पाठीमागं, म्हणून मी काय थांबलो नव्हतो त्यासाठी. अजून तो 103 किलोमीटर लांब आहे माझ्यापासून. मी सकाळी लवकर 5 वाजता निघालेलो. त्याच्याकडे ट्रायम्प आहे त्यामुळे तो थोडा लेट निघाला. तरी पण त्यानं बऱ्यापैकी कव्हर केले. आता फक्त 100 किलोमीटरचं अंतर राहिले. मी त्याला 1:30 वाजल्यात. अजून साटम साहेब पोचलेले नाहीत. साटम आल्यानंतर आम्हाला ऑलमोस्ट 300 किलोमीटर कव्हर करायचं आहे. सकाळच होईल असं वाटते आता. अजून साटम आलेलं नाही त्यामुळं मी निवांत तिथं धाब्यावरती पडले. आज जेवलो नाही का, कारण रात्री झोप येईल म्हणून. वाजायचं असे 1-1:30 वाजलेले आहेत. बसलेलो त्यावेळी पाय बघितले तर पाय अक्षरशः सुजल्यात. सकाळपासून लक्ष नाही पायाकडं. गाडी चालवण्यात एवढा व्यस्त आहे. सो फायनली साटम साहेब आलेले आहेत. 2:10 झाल्यात आणि आता आपण निघतोय पुढल्या प्रवासासाठी. रात्रीच्या 2:30 वाजल्यात. अनजान रास्ते पे चल रहे लेकिन भाई साथ में इसलिए कुछ नहीं लग रहा. 3:45 वाजता आपण कुठल्या अनोळख्या घाटामध्ये आले. या घाटात मगाशी ॲक्च्युली मी मगाशी थांबलो का, कारण तिथल्या पब्लिक म्हटली की हे घाट आहे, या घाटात एकटा जाऊ नको रात्रीचा, म्हणून मग मी शिवाजी वाटावर बसलेलो. नाहीतर मग मी पूर्ण घरापर्यंत जाणारच होतो एकटा पुढं. हा तो घाट आहे. त्या घाटात एकटी येऊन मला पब्लिक तिथली लोकलची. गुड मॉर्निंग पब्लिक. अजून आपला प्रवास संपलेला नाही आहे. काल 4:30च्या दरम्यान लय बेकार झोप आली. मग आपण हायवेला इथं रिलायन्सच्या पंपावरती थांबलो. थोडं 2-3 तास रेस्ट केला. फिरसे अजून शिव्याला बोललोय, मालेगाव बोललोय थांब. पुण्याला डायरेक्ट पुण्याला जाणार होणार आहे. त्याला बोलले मी मालेगावमध्ये थांब. सो फायनली मालेगाव आलेला आहे. 5-10 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. काल 5 वाजता आपण पहाटे राईड सुरू केली होती. आज सकाळचे 10 वाजत. ऑलमोस्ट 30 तासाची ही राईड होती. 15 दिवसानंतर घरी चाललोय. 4 ते 5 हजार किलोमीटरची राईड कंप्लीट करून. आयुष्यात पहिल्यांदा एवढी मोठी राईड कंप्लीट केली मी. आयुष्यात पहिल्यांदा एवढी मोठी राईड केली आहे. खूप म्हणजे समाधानी माणसाचं जे काही फील असेल आता मला ते वाटते. एकदम समाधानी, मन एकदम शांत आहे, रिफ्रेश आहे पूर्ण. शरीर फक्त थकले पण मन थकलेलं नाही. एवढं भारी वाटते की मी म्हणजे असं एवढं भारी वाटते आत्ता. खूप भारी वाटते, खूप भारी. एवढी मोठी राईड कंप्लीट करून मन एकदम शांत झाले, मन तृप्त झाले. डोळ्यांचं पारणं फिटले. कितीतरी शब्द कमी पडतील. एवढं भारी वाटते मला आत्ता. 29 मेला घरातून बाहेर पडलो होतो. आज 12 जून आहे. 10-15 दिवस एवढ्या फास्ट गेलेत मित्रांसोबत. कॉलेजनंतर 5 वर्षानंतर आम्ही इतके 10 ते 15 दिवस एकत्र राहिलो असेल. कॉलेजला होतो त्यावेळी रूमवर आम्ही पडीक असायचो. दिवस रात्रभर पडीक असायची जनता. त्यानंतर ऑलमोस्ट 5-6 वर्षानंतर एवढा 15 दिवसाचा कालावधी आम्ही एकत्र घालवला आहे.
खूप भारी वाटते, खूप भारी वाटते. सो फायनली आपण कराडमध्ये एंटर करतोय. घर आता फक्त 20-25 किलोमीटरच्या अंतरावरती राहिले. ॲक्च्युली या ट्रिपची सांगता करायची आहे मला थँक्यू म्हणायचं आहे मम्मी पप्पांना, बिकॉज त्यांनी मला या लडाख ट्रिपसाठी भरपूर सपोर्ट केला आहे. माझ्यासारख्या एका मध्यमवर्गीय मुलानं लडाखचं स्वप्न बघणं हीच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, आमच्यासाठी. आणि त्या स्वप्न पूर्ण करायला मम्मी पप्पांनी भरपूर सपोर्ट केला. जरासुद्धा त्यांनी त्यांची काळजी माझ्या आडवी नाही येऊ दिली. घरातल्यांना, प्रत्येक घरातल्यांना आपल्या पोराची काळजी वाटत असत्या, पण ती त्याच्या आडवी काही पालक त्याच्या ती आडवी येऊ देत, काही पालक त्याच्या आडवी येऊ देत नाहीत. माझ्या घरातली त्यांची काळजी माझ्या कधीच आडवी येऊ देत नाहीत. त्यांना किती टेन्शन असेल याचा मला चांगला अंदाज आहे. 15 दिवस त्यांना झोप लागली नसणार आहे याचा पूर्णपणे अंदाज आहे मला. हेच त्यांचा माझ्यावर असणारा भरोसाच मला अशा ट्रिप्समध्ये सक्सेसफुली मला घरी परत आणतो. आणि आज एवढी मोठी राईड करून पण सुखरूपपणे घरी आलोय, खूप मोठा आहे माझ्यासाठी, माझ्या घरातल्यांच्यासाठी. अजून थँक्यू मला म्हणायचं आहे तन्मय आणि ओंकारला. त्या दोघांनी पण त्या दिवशी गाडी सोडायला पुण्याला आलीत. जसं 2022 साली मी तन्म्या, ओंक्या, शिव्या, सत्या, ज्यावेळी 2022 साली ज्यावेळी आब्या पहिल्यांदा सोलो लडाखला जात होता, त्यावेळी त्याच्या डोळ्यातनं आम्ही आमचं स्वप्न पूर्ण होताना बघितलेलं. ज्यावेळी आम्ही चौघं जात होतो त्या दोघांच्या आपण डोळ्यात दिसत होतं की म्हणजे त्या दोघांनी आत्ता ह्यावेळी आमच्या चौघांच्या डोळ्यातनं आपलं स्वप्न पूर्ण होताना बघितलं. पण नेक्स्ट इयर किंवा त्याच्या नेक्स्ट इयर आम्ही 6 जण लडाखला जाणार, म्हणजे जाणार, नक्की जाणार. आपण नक्की जाऊ तन्मया भावांनो. आणि स्पेशल थँक्स टू अभिजित रुईकर, सत्यजित माडिक आणि शिवप्रताप साटम. या तिघांच्यामुळं माझी राईड सक्सेसफुली, सुखरूपपणे, काही इजा न होता पूर्ण झाली. आमचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण झालं. लडाख राईड पूर्ण होणं हे खूप मोठं आहे आमच्यासाठी. आम्ही बचकानं वाटले की ठीक आहे लडाख राईड सगळीच करत असतील सगळीच, पण आम्ही जे केले किंवा आम्ही जी राईड कंप्लीट केल्या ते आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी वन्स इन अ लाईफ टाईम म्हणणार नाही, कारण आम्ही परत एकदा जाणार, आम्ही सारखं जाणार. ह्यावेळी भले मला लडाख राईडमध्ये त्रास झाला असेल, भले मला प्रॉब्लेम झाले असतील, भले मला फिजिकली फिट नसल्यामुळं किंवा फर्स्ट टाईम गेल्यामुळं अति उत्साहीपणामुळं जे काही त्रास झालेत, नेक्स्ट टाईम ते होणार नाहीत याची मी नक्की काळजी घेईन. आणि परत एकदा आम्ही पुढल्या वर्षी किंवा त्याच्या पुढल्या वर्षी लडाखला नक्की जाऊ. मी आमच्या दोस्तीची जास्त तारीफ नाही करत, कारण आम्हाला आमच्या बाबतीत नजर इज रिअल आहे. आमच्या गोष्टीला लगेच नजर लागते, त्यामुळं जास्त तारीफ नाही करणार मित्रांची. बट ठीक आहे, मित्रांना पण कधीतरी थँक्यू म्हटलं पाहिजे. आपण दिवसभर सॉरी आणि थँक्यू डझनानं म्हणतोय गावाला. सगळ्या जी ओळखीचे नाहीत त्यांना पण थँक्यू आणि सॉरी म्हणायला कमी पडत नाही आपण. पण आपल्या जीवाभावाच्या मित्रांना कधी थँक्यू हा शब्द आपल्या तोंडातून निघत नाही. ॲक्च्युअली दोस्तांना थँक्यू सॉरी म्हणायचं नसते, तरी पण थँक्यू. फायनली घरी पोचलेलो आहे.